ह्या वर्षीचा अर्थसंकल्प आता जाहीर झाल्यानंतर आज नक्कीच माहिती होईल की खऱ्या अर्थाने वस्तूंचे भाव जे पुन्हा वाढत चाललेले आहेत, कडधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे किंवा इतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाव जे वाढत चाललेले आहेत त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल अशी आशा आहे. परंतु प्रत्यक्ष अर्थसंकल्प जाहीर झाल्याशिवाय काही ते सांगता येणार नाही. पण नक्कीच इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो अधिक आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार विचार करेल काय याबाबतची शंका आहेच. दुसरीकडे गेल्या काही दिवसात आपण जर जिल्ह्यात बघितलं तर अनेक पदाधिकारी तुमच्या संघटनेचे दुसऱ्या पक्षात चाललेले आहेत. येत्या काही दिवसात म्हणजे 15 तारखेला शिंदेंचा दौरा द्यावी काही माजी आमदार देखील प्रवेश करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेलं आहे. काय एकंदरीत म्हणजे का होतंय संघटनेमध्ये? पेपर मोठे नाही, उद्योगमंत्र्यांनी रत्नागिरीत राहून पक्ष फोडाफोडीचे धंदे करण्यापेक्षा दावतमध्ये जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने बोगस करार करून ह्या महाराष्ट्रातल्या आणि रत्नागिरीतल्या जनतेची दिशाभूल केलेली आहे ते आता जे काही वर्तमानपत्राने उघड केलेलं आहे तिकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. केवळ आणि केवळ स्वतःचा पक्ष फोडणं या पलीकडे उद्योगमंत्र्यांना दुसरे उद्योगच राहिलेले नाही आहेत. आम्हाला त्यांची हे नाही आहे, ज्यांनी बाजारात आपल्याला विकायला ठेवलेले आहेत ते विकले जातील, पण ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूतीने उभा करू ही खात्रीने सांगतो. ते दुसरा होता ना पेपर काही दिवसापासून ऑपरेशन टायगरचा बोलबाला सुरू झालेला आहे. एकंदरीत बघितलं तर नाही, त्या ऑपरेशन टायगरपेक्षा हा दावोसमधील गुंतवणुकीचा जो बुरखा फाडलेला आहे तो जरा बघा. या एक बोगस कंपनी तयार केली, म्हणजे काल 9 महिन्यापूर्वी तयार झालेली कंपनी वर्धन लिथियन आणि अवघे 10 लाखाचं जिथं भाग भांडवल आहे त्या कंपनीबरोबर 42,535 कोटी रुपयाची गुंतवणुकीचा करार, आणि ती सुद्धा एका महाराष्ट्रातल्या कंपनीला दावोसला घेऊन गेले आणि तिथे जो करार करून लोकांना फसवण्याचे उद्योग जे चालू आहेत ना ते उद्योग आधी थांबवा आणि मग टायगरचं ऑपरेशन करायला सुरुवात करा. उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं संजय शिरसाट म्हटलेलं आहे. मोठं वक्तव्य, कसं वक्तव्य? गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही. रत्नागिरीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना 2 आणि शाखा 1 असं अनोखं उदाहरण रत्नागिरीमध्ये दिसतंय. काय सांगा? ठीक आहे, आता आमचे तालुका प्रमुख आहेतच, त्या शिवसेना शाखा जी आहे साळवी स्टॉपची तिथे ते बसून काम करतायत. पण नेमकी शाखा कोणाची? शिंदे गटाची, ठाकरे गटाची की दोघांची? आहे आमचीच, आणि तालुका प्रमुख त्याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच. फक्त धनंजय मुंडे असं नाही तर इतर मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवरती सुद्धा जवळपास 65% जे आहेत ते त्यांच्यावरती गुन्हे आहेत. त्यांची कलंकित मंत्र्यांची हाकलपट्टी करायची नाना पटोलेंनी मागणी केली. तुमचं मत काय? पण धनंजय मुंडेंसारख्या वाल्मिकी कराडच्या एका जिगरी दोस्ताला अद्यापही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून संरक्षण दिलं जात आहे ही दुर्दैवी घटना आहे. संतोष देशमुखांसारख्या एका प्रामाणिक भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाची हत्या ज्यांनी करायला भाग पाडले तो मंत्री या मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? कारण हे सध्याचं जे मंत्रिमंडळ जे आहे हे गुन्हेगारांचं आहे, गुन्हेगारांना अभय देणार आहे, भ्रष्टाचाराला अभय देणारं आहे आणि भ्रष्टाचारी लोकांच्या हातात हे सध्याचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ गेलेलं आहे. म्हणूनच करोडो रुपये खर्च करून दावोसला गेले आणि तिथे मौजमजा करून आलेले आहेत. धनंजय मुंडेंची नामदेव शास्त्रींकडून पाठराखण करणं कितपत योग्य वाटतं या सगळ्या गोष्टीचे मी नामदेव शास्त्री जे आहेत त्यांची काल मुलाखत ऐकलेली आहे आणि त्यांनी तो खुलासा केलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्या हत्येकराला फाशी झालीच पाहिजे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परीक्षा केंद्रावर बुरखा नको अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. नाही, आजपर्यंतची ज्या पद्धतीने परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जी आवश्यकता आहे
त्यावर आधी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज मागच्या 2 वर्षापासून सध्याच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं हे कॉपीयुक्त शिक्षण खातं झालेलं आहे. प्रत्येक परीक्षांची कॉपी होते, प्रत्येक परीक्षाचे पेपर फुटले जातात. त्यामुळे बुरखा घालणं किंवा न घालणं दुय्यम भाग आहे, पण पेपर फोडीचे प्रकार ज्या पद्धतीने होत आहेत त्याला रोखण्याची, त्याला आळा घालण्याचं काम सर्वप्रथम नितेश राणे यांनी करावं. राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने ईव्हीएम वरती शंका व्यक्त केली त्याची त्या आपल्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी, मेळाव्यामध्ये भाषणामध्ये सुद्धा त्यांनी एक प्रकारे याच्यामध्ये शंका उपस्थित केली, पण त्याला मिळणारी उत्तरं जी आहेत भाजपकडे किंवा एकतर फडणवीसांकडे सुद्धा रंजक असते असं सामनामध्ये म्हटलेलं आहे. एका प्रकारे सामनामधून राज ठाकरेंची बाजू घेतलेली पाहायला मिळते. नाही, राज ठाकरे यांची बाजू घेणं न घेणं हा भाग नाही आहे, पण त्यांनी एवढा उशिरा का होईना आत्ता ती स्पष्ट भूमिका मांडली हे सुद्धा म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यांच्या एका उमेदवाराला, कल्याण ग्रामीणच्या उमेदवाराला, त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये 1400 मतापैकी एकही मत मिळू शकत नाही. हे फक्त लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते. त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत. कित्येक जणांनी ॲफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये, आम्ही मतदान अमुक अमुक ह्यांनाच दिले, परंतु ते दुसऱ्याला गेलेलं आहे. तर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये EVM मध्ये ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन केलं गेलं हे आता सिद्ध झालेलं आहे. पण दुर्दैवाने भाजपाची लोकशाही आहे, न्यायालयात जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाही आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न जो होत होता त्या संदर्भात SIT आता नेमली गेलेली आहे, कसं बघताय याच्याकडे? हे सगळे बकवासगिरी आहे असं माझा आरोप आहे. कारण आत्ता SIT स्थापन करून जी काय चौकशी आहे ते करा, पण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना व्यक्तिद्वेष म्हणून कोणाच्याही विरोधात त्यांनी कोणतंही षड्यंत्र केलेलं नव्हतं. उलट नारायण राणेंसारख्या एका राजकीय शत्रूच्या मेडिकल कॉलेजची परवानगी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना अशा पद्धतीचे षड्यंत्र रचलं ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना दिवस दिलं पाहायला मिळतंय. वेगळ्या शब्दात मुख्यमंत्री असताना त्यांची टीका केलेली आहे. बाकी धंदाच काय नितेश राणेला, उंचीप्रमाणे वैचारिक कुवत, बाकी काय. भाई इकडे असं बोललं जातं की ठाकरेंच्या पक्षासह अनेक पक्षाचे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हे आता शिंदेकडे जाण्यास इच्छुक आहेत किंवा ते रांगेत आहेत असं आता बोललं जातं. एकंदरीत काय शिंदेच्या पक्षाचं भवितव्य मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंतच आहे. त्यामुळे शिंदेचा पक्ष जास्तीत जास्त अजून 6 महिने चालेल. त्यामुळे जाणाऱ्यांनी खड्ड्यात उडी मारायचे जात असतील तर त्यांना शुभेच्छा. भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जवळ येत असल्याच्या देखील चर्चा होताना पाहायला मिळतात. काय नेमकं तथ्य आहे? तथ्य असं सध्या तर काही नाही आहे, परंतु राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं ह्यापर्यंतच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे. राजन साळवी देखील भाजपकडे मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपने राजन साळवींचा ना घरका ना घाटका करून टाकलेला आहे. तुमच्या पण काय बोलणं आलं या संदर्भातलं किंवा तुम्ही म्हणता ज्या पद्धतीनं की घरका ना घाटका करून टाकलं म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. येत्या काही दिवसामध्ये ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काही दिवसामध्ये चाललंय 3 महिन्यापासून. पण पत्रकारांनी विचारल्यानंतर ते नाही पण म्हणत नाही. म्हणजे भाजपमध्ये जाणार म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? नेमकं याचा अर्थ नाही कळलं. घरकाला घाटका याचा अर्थ काय नेमका? नाही, नंतर योग्य वेळेला सांगेन आणखी. नाही, पण ते पण प्रश्न विचारल्यानंतर स्पष्ट भूमिका सांगत नाहीये. ते त्यांच्याच मनात काय आहे ते त्यांनी सांगावं. त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपण करणार का? त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलेलं आहे. मी सुद्धा त्यांच्यावर जे बोलायचं ते मी बोललेलो आहे. त्यानंतर आम्ही आत्ताच गोंधळ आमच्या झाला वाडीतला, त्या गोंधळाचं आमंत्रण सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं होतं. पण पक्षप्रमुखांकडे तुमची तक्रार त्यांनी केली अशा चर्चा होत्या. करू शकतात. फक्त एकच पक्षप्रमुखांनी जे काही त्यांना सांगितलं ते सुद्धा आलंय वर्तमानपत्रात. नाही, पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं आहे,
पण यश प्राप्त करण्यासाठी जे केलं पाहिजे, लढलं पाहिजे, त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येकाने. भाई, ही लोक सगळी तुमच्याच भोवती वावरत होती आणि आता ते दुसऱ्या पक्षात जात आहेत, काही जण दुसऱ्या पक्षात गेले. इव्हन बंड्या साळवींनी पण आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं की 2.5 वर्षापासून माझे संपर्कात होतो, माझ्या मीटिंग होत होत्या. म्हणजे हे तुम्हाला काही समजलंच नाही की काय? नाही, वाईट एकच वाटतं की आज 12 वर्षानंतर पहिला दिवस आजचा असा आहे की दर सकाळी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला येऊन पायाला हात लावून नमस्कार करणारा बंड्या साळवी आज 12 वर्षानंतर तो दिसलेला नाही. याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे ना. आम्हालाही प्रश्न पडतो, काल परवापर्यंत जीवाभावाची माणसं कोणत्या उद्देशाने जातात हेच आम्हाला अजून कोडं उलगलेलं नाही. परंतु अशा अनेक कठीण प्रसंग आम्ही शिवसेनेचे पाहिलेले आहेत. म्हणजे समाजवादी आणीबाणीच्या नंतरचा कालावधी सुद्धा, राजकीय कालावधी हा सुद्धा पाहिलेला आहे. इतर पक्षफोडीच्या नंतर सुद्धा पाहिलेला आहे. परंतु आज जे जे शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यांचं काय अवस्था आहे ते आम्ही सुद्धा पाहतोय. पण भाई, ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून दिलं त्याच कोकणातले आज अनेक पदाधिकारी पक्ष सोडून चालले, विकत घेण्याचं काम चाललंय. वैचारिक सोडून जात असतील, वैचारिक भूमिका असेल तर त्यांनी आमच्याशी उघड एका व्यासपीठावरून बोलावं. हे तुमचे वैचारिक तुमचे चुकले, आम्ही त्यामुळे जातोय. सगळे देवाणघेवाणीचे व्यवहार चाललेले आहेत. पक्षाला लागलेली, कोकणात नेमकी पक्षाला लागलेली गळती आहे ना, याचं नेमकं खापर कोण? ही खरेदी विक्रीच्या दुकानांमुळे लागलेली गळती आहे. आणि परवाच्या भाषणात सुद्धा उद्योगमंत्री सावंतराव असं म्हणाले की बंड्या साळवी आणखीन एक माजी आमदार असे आम्ही रात्री भेटत होतो आणि याची बंड्या साळवींची निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही बोलणं करून दिलेलं होतं. याचे साक्षीदार स्वतः बंड्या साळवी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने राज्यातले लोक म्हणतात की निवडणुकीमध्ये पराजयाला काही आपलेच लोक कारणीभूत होते, ह्याच्यावरती शिक्कामोर्तब होत नाही का? बघा, आजपर्यंत उदय सामंतांनी जे केलेलं आहे ते केवळ आणि केवळ इतरांचे पक्ष फोडणं हा उद्योग उदय सामंतांचा सर्वात लोकप्रिय आहे. म्हणजे खऱ्या उद्योग खात्यामध्ये किती दिवे लावतात हा एक संशोधनाचा विषय आहे. पण तो इतरांचे पक्ष फोडणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षामध्ये इतर डबक्यामध्ये उडी मारणं यामध्ये उदय सामंतांची डॉक्टरी आहे. शिवसेनेचे नेते आहात, पदाधिकारी आहात, शिवसेनेला लागली ही कोकणातील गळती, यासाठी लोकांसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? नक्कीच आमच्या निष्ठावंतांची फळी सुद्धा तेवढीच मजबूत आहे आणि ह्या निष्ठावंतांच्या जोरावरच पुढचे शिवसेनेचं यश आहे आता ठामपणे सांगतो. आता जे म्हणजे काही लोक पक्ष दुसऱ्या पक्षात जातात ते रोखण्यासाठी काही बदल करणार का शिवसेना भविष्यात? बदलही होत आहेतच अजून, जसं कालानुरूप बदल होतच जातात. त्यामुळे लोकशाहीमध्ये हे विरोधी पक्ष संपवण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षाने जे रचलेलं आहे ना, हे लोकशाहीला नक्कीच हानिकारक आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर ते पडसाद पाहायला मिळतं. भाजप पण आता त्याच्यावरती टीका करायला लागलेला आहे. आशिष शेलार असं म्हणाले की इतना सन्नाटा क्यों है भाई, कृष्णकुंजमध्ये सुद्धा एकदा राज ठाकरेंनी विचारावं. पण त्याच आशिष शेलारांनी राज ठाकरे यांनी केलेले आरोप अगदी ह्या देशाचे राज्याचे राज्यकर्ते म्हणून तरी प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास करा. त्याने केलेले राज ठाकरे यांनी केलेले आरोप खोटेच आहेत, धादांत खोटे आहेत असं शब्दाने सांगणं सोपं आहे. परंतु प्रॅक्टिकली ह्यांचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राला कायमस्वरूपी यश मिळेल असं कोणी त्या भ्रमामध्ये जाऊ नये. संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबाची जी जबाबदारी आहे ती भगवानगड या ठिकाणी घ्यायला तयार आहे स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे नामदेव शास्त्रींनी. कसं बघताय? संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतील, पण संतोष देशमुखांच्या गेलेल्या जीवाची जबाबदारी कोण कशी भरपाई करणार? त्यांच्या खुन्यांना आधार देण्याचं काम जोपर्यंत या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बीड म्हणजे ह्या अनेक प्रकारच्या भूमाफिया, वाळूमाफिया, राख माफिया, हिंसाचार करणाऱ्यांची, हे दहशतवादी गुंडांचं संरक्षण देणारे राज्यकर्त्यांची एक टोळकी, ह्या सगळ्यांच्या पासून महाराष्ट्र आणि बीड जिल्हा मुक्त करण्याची जबाबदारी
त्या महाराजांनी घेतली तर बरं होईल. भाई तालुका प्रमुख दिसतात, शहर प्रमुख दिसतात, जिल्हा प्रमुख नाही दिसत आहेत. नाही ते ऑन द वे आहेत. पुण्यावरून ते आता रात्री आले. नक्की ना? नक्की नक्की. साहेब, मिरकरवाडा बंदरावरचे अनधिकृत बांधकामं काढण्यात आली. एकंदरीत काय वाटतंय, या आपल्याला काय माहिती? त्याचं उदय सामंतांनी जरा आत्मचिंतन करावं. उदय सामंतांनी शोध घ्यावा त्याचा. भाई पण नेमकी शाखा कोणाची, परत तोच प्रश्न येतोय, कारण उत्तर मिळेल. एक असा प्रश्न आहे, सांगू एक वेळे. एकाच शाखेत दोन वेगवेगळ्या पक्षांची माणसं बसणं आणि कारभार चालवणं, महाराष्ट्रातलं एक वेगळं उदाहरण बघायला मिळतं. नाही, शाखा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच आहे. तिथे आमचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख हे त्या शाखेत बसून आजपर्यंत काम करत आलेले आहेत. त्यामुळे आज आणि उद्या सुद्धा अधिकार आमचाच राहील. नागरिक म्हणून कोणी यावं तिथे, त्यांची आम्ही कामं करू. बंड्याशाळी पदाधिकारी आहेत ना, नागरिक असं म्हणता येणार नाही. अजून पद त्यांना काय मिळालेलं नाही, तिकडे पद नाही मिळालेलं आहे. चला पद मिळालं तर त्यांना तुम्ही ते घेणार का? आहेत आमचे तालुका प्रमुख तेवढं सक्षम आहेत. चला येऊ. तुमचं नाव सांगतो बाई, हा तुम्ही घ्याल ती भूमिका म्हणजे? नाही, ते आहेत तेवढे सक्षम आहेत. दिलात काय म्हणजे दिशा सांगितली आहेत काय? नाही अजून आता तुमच्या समोरच बसतोय. मगाशी फक्त पुष्पगुच्छ घेऊन इथे आलो. चला येऊ घ्या. हे घे. महाराष्ट्र प्रदेशकडून ज्या नियुक्त्या केलेल्या होत्या ना भाई, महाराष्ट्र प्रदेशकडून ज्या नियुक्त्या केलेल्या होत्या मुंबई, नवी मुंबई आणि नांदेडमध्ये, त्या नियुक्त्या रमेश चेन्नीथला यांनी सर्व नियुक्त्या रद्द केलेल्या आहेत. कुठेतरी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे ती, आणि त्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. पण चेन्नीथला एक अत्यंत हुशार, अभ्यासू आणि संघटन कौशल्य असलेले मंत्री आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली कारवाई योग्यच असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.